जो मेळावा आहे या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले राज्याच्याच नव्हे तर देशाच्या शेतकऱ्यांचे असंतोषाचे जनक आदरणीय राजू शेट्टी साहेब व व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, मी सगळ्यांची नावं घेणार नाही कारण मला 2 मिनिटाचाच वेळ या ठिकाणी सांगितलेला आहे. तसेच या ठिकाणी संपूर्ण 12 जिल्ह्यातून आलेले शेतकरी बांधव, माता भगिनी, पत्रकार बांधव, खरं तर आज मागील 2 वर्षापासून तुमचा हा लढा चालू आहे आणि खरंच मी घोडके साहेब असतील किंवा सर्व शेतकऱ्यांना सलाम करतो, कारण मागच्या 2 वर्षात तुम्ही अनेक वेळा प्रशासनाला मोजणी करायला माघारी पाठवलेलं आहे. पोलिसांचा बंदोबस्त आणला, पोलीस प्रशासनात त्यांनी मोजणी करायला आली, तुम्ही त्यांना मोजणी होऊ दिली नाही. या ठिकाणी शक्तीपीठाचे अनेक तोटे आहेत, सगळ्यांना माहिती आहे. या ठिकाणी आपले जमिनी जाणार आहेत, जमिनीतून आपल्याला 2 तुकडे होणार आहेत, रस्ता गेल्यानंतर आपलं नुकसान होणार आहे. समांतर मार्ग या ठिकाणी रत्नागिरी नागपूर असताना दुसऱ्या रस्त्याची आपल्याला गरज नाही. शक्तीपीठाच्या नावाखाली राजू शेट्टी साहेब सांगतात की 50,000 कोटीचा घोटाळा त्यांना करायचा आहे, त्यांना तो मलिदा खायचा आहे म्हणून हे हत्या करतायत. साहेब, परवा मागच्या 8-10 दिवसापूर्वी आमच्या पंढरपूरला एक शक्तीपीठ मार्ग आमच्या गावातून घ्या म्हणून शेतकऱ्यांचा एक मेळावा झाला. खरं तर साहेब, या ठिकाणी आलेला जो शेतकरी आहे त्याच्या प्रत्येकाच्या शेतातून रस्ता जातोय म्हणून हा शेतकरी या ठिकाणी. त्या मेळाव्याचे आपण जर व्हिडिओ बघितले असतील तर प्रत्यक्षात बाधित शेतकरी कोणी नाहीत, कारण आमच्या पंढरपूर असेल, मोहोळ असेल आणि सांगोला असेल या तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना फडणवीसांचा फोन आला असेल आणि फडणवीस साहेबांच्या फोनच्या इशारावर त्यांनी आमचा शक्तीपीठाला विरोध नाही तर शक्तीपीठ रद्द मार्ग झाला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी घेण्याचं त्यांनी त्यांच्या गटाचे, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बोलून तो मेळावा घेतला आणि त्याला शक्तीपीठ बाधित शेतकरी किती होते त्याचा खरं तर इतिहासाचा संशोधनाचा विषय आहे. ज्या शेतातून जमीन जाते, रस्ता जातोय, त्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठाचा विरोध आहे हे आजच्या याच्यावरून सिद्ध होतंय. इथे बसणारा प्रत्येक शेतकरी हा बाधित शेतकरी आहे. त्या मेळाव्यामध्ये बाधित शेतकरी किती होते तुम्ही शोधून काढा, कारण एका बाजूला त्या ठिकाणी सांगायला चालू आहे, बऱ्याच पत्रकारांच्या बातम्या आल्या आणि त्यांनी बाईट दिलेली होती, तिथले असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी त्यांनी सांगितलं की या भागाचा विकास होण्यासाठी हा रस्ता झाला पाहिजे. हा रस्ता गेला म्हणून विकास होणार नाही. तुमच्या त्या रस्त्याच्या बाजूला कुठला मोठा व्यवसाय करायचा असेल, छोटा पान टपरी टाकायची असेल, हॉटेल टाकायचं असेल, ढाबा टाकायचा असेल, एखादं चहाचे दुकान टाकायचं असेल तर त्या ठिकाणी त्या रस्त्यावर जसा समृद्धी महामार्ग आहे त्याच्या रस्त्याच्या बाजूला बाहेर येता येत नाही, त्याला दोन्ही बाजूनी बॅरिकेड्स आहेत. कारण त्या जो शक्तीपीठ मार्ग चालू होतो तिथून ते शेवटपर्यंत फक्त 26 आउटलेट आहेत 800 किलोमीटर मध्ये. म्हणजे तुमच्या गावात तुम्हाला याय जायची दळणवळणाची त्याची व्यवस्था होणार नाही. तो रस्ता तुळजापुरात तुम्हाला एकदा त्या रस्त्यात एंट्री केली की पुढे तुम्हाला पंढरपूर असेल, सोलापूर असेल, फक्त ठराविक ठिकाणी तुम्हाला बाहेर येणार आहे आणि ठराविक ठिकाणी त्याला एंट्री असणार आहे. त्याच्यामुळे तुमचा कुठे त्याला व्यवसायाचा संबंध नाही, कुठला व्यवसाय चालणार नाही. तुमच्या जमिनीच्या दराचा विषय, त्याच्या बाजूच्या जमिनीचे रेट वाढतील म्हणायला. आणि आत्ताच सांगितलं गणेश भाऊनी की मूल्यांकन आपलं पूर्ण सोलापूरच्या शक्तीपीठ जातो त्या ठिकाणी मूल्यांकन एकरी 2,000च्या पुढं, 2 लाखाच्या पुढं नाही. म्हणजे 2 लाखाचा विषय काढला तर यांनी, म्हणजे पूर्वीचा कायदा लोकांना आणखी माहित नाही. आमच्या जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामधून मी येतो, आमच्याकडे पालखी मार्ग झाला. पालखी मार्गाला आम्हाला भूसंपादनाचा कायदा 2013 प्रमाणे आम्हाला मोबदला मिळाला. त्यावेळेचा मोबदला होता बाजारभावाच्या 4 पट रक्कम मिळत होती. आज तो कायदा 2022 ला बदललेला आहे. त्या कायद्याप्रमाणे आपल्याला बाजारभावाच्या दुप्पट आणि त्यातून 20% रक्कम कपात होणार आहे. म्हणजे आम्हाला शक्तीपीठ मार्गाच्या जमीन याची मोठा झाली असते. आमच्या जर पालखी मार्गाला 1 गुंठे जमीन गेली असेल आम्हाला एकरी 4 लाख रुपये मिळाले होते, गुंठा 4 लाख रुपये मिळाले होते. आज या ठिकाणी त्याचप्रमाणे भाव हिशोब केला तर प्रति गुंठा जेवढं इथे व्हॅल्युएशन नाहीच, पंढरपूरचं व्हॅल्युएशन आणि ह्या भागातलं व्हॅल्युएशन वेगळं होणार आहे. तरी धरलं तरी त्या प्रमाणे इथं आत्ता काढलं तर आत्ताच्या ह्याने 1,60,000 मिळणार आहेत. बाजारभावाच्या दुप्पट तुमचे 2 लाख होतील आणि त्यातून 20% कपात होणार आहे. म्हणजे तुम्हाला 1,60,000 मिळणार आहेत. पण ते आमचं मूल्यांकन त्या ठिकाणचं जास्त होतं एकरी म्हणून तुम्हाला मिळालं होतं. पण आत्ताच गणेश भाऊनी सांगितलं फक्त आंबे सोडलं तर बाकीच्या गावांचं मूल्यांकन 2 लाखापेक्षा कमी येणार आहे एकरी मूल्यांकन. त्यामुळं गुंठ्याला मिळणारी रक्कम अतिशय तुटपुंज असेल. आपण आपल्या भागातला बाजारभाव आपण खरेदी विक्री व्यवहार करत असताना स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी किंवा आपण रक्कम कमी दाखवलेली असती, त्याच्यामुळे त्याचं मूल्यांकन शासकीय कमी होतंय आणि त्याच्यामुळं जमिनी जाऊन पैसे मिळतील ही तुमचा गैरसमजच आहे. पैसेही मिळणार नाहीत, त्याच्या बाजूला तुम्हाला कुठला व्यवसाय करता येणार नाही. त्याच्यामुळं जे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते, चालूचे विद्यमान आमदार असतील किंवा माजी आमदार त्या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांना मी सांगतोय तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका. तुम्हाला तुमच्या नेत्याच्या पुढे चाटुगिरी करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका. हा शक्तीपीठ मार्ग हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ मार्ग आहे, गरज नसलेला शक्तीपीठ मार्ग आहे.
खरंच तुम्हाला जर विकासच करायचा असेल, ती पोहरा देवी आहे गोव्याच्या जवळची, त्या मंदिराचा विकास करा. त्या ठिकाणी तुम्ही त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या, त्याचं मंदिर करा. आपण बघितलंय मागच आमचे मोहोळचे वकील साहेब त्या ठिकाणी गेले होते. एका वडाच्या झाडाखाली ते देवीचं मंदिर आहे, पत्र्याच्या शेडमध्ये. तुम्ही ते मंदिर सुद्धा नाही, तुम्ही त्याला शक्तीपीठ म्हणून सांगितलं जात आहे. आज आम्हाला शक्तीपीठ सगळे जोडणारा रस्ता नागपूर रत्नागिरीच्या माध्यमातून आम्हाला तुळजापूरहून पंढरपूरला जाण्यासाठी रस्ता आहे, पंढरपूरहून कोल्हापूरला जाण्यासाठी रस्ता आहे, म्हणजे महालक्ष्मीला जायला रस्ता आहे, ज्योतिबाला जायला रस्ता आहे, पंढरपूरला यायला रस्ता आहे, तुळजापूरला रस्ता आहे. त्याच्यामुळं आम्हाला इथून औंढा नागनाथला जायला रस्ता आहे. त्याच्यामुळं आम्हाला रस्त्याची अवस्था सुद्धा नाही. आम्हाला गरज आहे, आमच्या शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, त्याच्यावर तुम्ही बोला. आमचा विकास, आमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या मुलांना, त्याच्यावर तुम्ही बोला. आमच्या भागातला विकास झाला पाहिजे. आज रुई सारखं हे गाव आपण बघितलं, तिथं स्थानिक आसपास बघितलं त्या ठिकाणी चिटपाकडून दिसत नाही. त्या भागात तुम्ही सिंचनाची व्यवस्था करायला पाहिजे, तिथे पाणी नाही. तुम्ही नागोबापासून बघितलं, त्याच्या पलीकडला भाग बघितला, हा सिंचनापासून वंचित राहिलेला भाग आहे. त्याच्यासाठी तुम्ही खर्च करा. 1,00,000 कोटी रुपयाचा हा खर्च करणार आहे. ह्या शेतकऱ्यांच्या बाजू 12 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही सिंचनासाठी खर्च केला तर या शेतकऱ्यांचं आयुष्याचं कल्याण होईल. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, पण तुम्हाला विनंती करतोय साहेब, हा गरज नसलेला शक्तीपीठ मार्ग रद्द करा. भावांनो, आपण एकत्रित आलात, संघटित झालोय. मागील 2 वर्षापासून आपण मोजणी गावातून माघारी पाठवून दिली, शक्तीपीठ होणार नाही. त्यांनी एक आपल्याला दिशाभूल करण्यासाठी शक्तीपीठ मार्गाच्या आम्ही मार्गात बदल केला म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना आशा दाखवलेल्या आहे. परंतु त्याच शेतकऱ्यांना मी सांगतोय, तुम्ही सुद्धा तुमच्या भागातून शक्तीपीठ कुठूनच शक्तीपीठ मार्ग रद्द झाला नाही पाहिजे. जिथं होईल तिथं रद्द करा, लढा द्या. कारण या वर्षी साहेब सांगतो, म्हणजे हा विषय शक्तीपीठ मिळावा या ठिकाणी साहेब तुम्हाला सांगायचं आहे. मी सोलापूर जिल्ह्यातील ऊस दरासाठी प्रत्येक कारखान्यावर साहेब 2 महिन्यापूर्वी साहेब आम्हाला आले आणि सांगितलं, साहेब या वर्षी सोलापूर जिल्ह्यात ऊसाला दर चांगला मिळाला पाहिजे, कोल्हापूर सारखा दर मिळाला पाहिजे. आणि 1 महिन्यापूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये कारखानदारांची बैठक झाली. त्या ठिकाणी कारखानदार 2500 रुपये दर द्यायची मानसिकता दिसली. त्यानंतर आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये लढा उभा केला आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये दर मिळवून घेतलेला आहे. म्हणजे शेतकरी संघटित झाला, आपण लढा उभा केला तर त्याला यश येतंय. आज सोलापूर भागातील कारखानदारांनी 2500 रुपयाचा दर देणार होते, ते 2800 पर्यंत आले. पंढरपूर भागातले कारखाने होते 2800 देणार होते, 3000 होते, 3000 वर आलेले आहेत. म्हणजे सरासरी सोलापूर जिल्ह्यात या आंदोलनामुळे आमच्या 200 रुपये प्रतिटन भाव वाढलेला आहे. आज सोलापूर जिल्ह्याचा विचार केला साहेब तर कमीत कमी 500 कोटी रुपये हे एका महिन्यातल्या आंदोलनामुळे वाढून मिळालेले आहेत. आणि तुम्ही सर्व केलेल्या आंदोलनामुळे आज मुख्यमंत्र्याला दखल घ्यावी लागली, मार्गात बदल करावा लागलाय. आणि आपला हा लढा असंच चालू ठेवून एक दिवस मुख्यमंत्री जसं पूर्वी सांगितलं होतं शक्तीपीठ मार्गाला स्थगित दिली 2019-24च्या निवडणुकीच्या अगोदर, तसंच थोड्या दिवसामध्ये आपला विरोध दाखवला. आपण सगळ्यांनी लढा उभा करतोय, तो लढा सातत्याने पुढे चालू ठेवला तर नक्कीच या मुख्यमंत्र्यांना घोषणा करावं लागेल, आम्ही शक्तीपीठ मार्ग रद्द करतोय आणि तो झाल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. या ठिकाणी सर्व शक्तिमान तुमच्या या बांधवांना आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आपण 100% लढूया, एकत्रपणे हा शक्तीपीठ मार्ग रद्द करूया, एवढेच या ठिकाणी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. एकच जिद्द. जय हिंद, जय स्वाभिमानी.